हा धम्म हो नवा नवा, दुःखावरील ही दवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. सारे तुडुंब भरले आहे रे. व्याधी व्यथा जरा मरण, तुझीच वाट पाही रे. जीवन प्रवासी मानवा, विसावा शांतीचा हवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. दुःखाची होई निर्मिती, अनेक दुःख वेदना. कुकर्माची परिणिती, पुसावे सारे आसवा. ठेवावे दूर वैरवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा. शिकवितो नीती, मैत्री भावना प्रीती. सद्धम्माची प्राचिती, मिळेल तयाने सुगती. अरे बंधु भाव वाढवा, मैत्री भाव जागवा. मी सांगतो म्हणून नव्हे, स्वतः तुम्ही अनुभवा. हा धम्म हो नवा नवा.
सोटी पारखा तो सत्य सत्य सारखा झाला तू विश्वलाडका अष्टांग मार्ग ही दवा सद्धम्माचा हा गोडवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा हा धम्म हो नवा नवा दुःखावरील ही दवा मी सांगतो म्हणून नव्हे स्वतः तुम्ही अनुभवा स्वतः तुम्ही अनुभवा. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. आपण पाहत आहात RK भटकर यूट्यूब चॅनल. RK भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आमचे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपण जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना जय भीम. तत्पूर्वी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना पंचांग प्रणाम करते. तसेच दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे संस्थापक बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या हयातीनंतर त्यांचे पुत्र सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांना आणि यांच्या कार्याला मी पंचांग प्रणाम करते. त्यांच्या हयातीनंतर सध्या चालत असलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आयोनी महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना आणि यांच्या कार्याला सुद्धा मी पंचांग प्रणाम करते. तसेच सर्व धामणगाव तालुका सर्व ग्रामीण मधील आलेल्या सर्व उपासिका यांना सुद्धा मी सस्नेह जय भीम करते. सर्व तालुका शाखा धामणगाव रेल्वेचे उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकारी सभासद त्याचप्रमाणे सर्व ग्राम शाखेचे सुद्धा सर्व सभासद यांना सस्नेह जय भीम करते आणि सर्व उपस्थित झालेल्या पाहुण्यांना विनंती बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर आंबेडकर या पूजन करावे. तत्पूर्वी आजच्या या महिला सभा बांधणीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष आजच्या आपल्या तालुका अध्यक्ष आयुष्यमान विजयरावजी लोखंडे हे आपलं अध्यक्षस्थान स्वीकारतील असं मी त्यांना विनंती करते. आणि धामणगाव बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
धामणगाव रेल्वे येथे मी सांगू इच्छिते की 2022 मध्ये ही महिला 2002 मध्ये पुरुष आणि महिलांची भारतीय बौद्ध महासभा म्हणजे शाखा बांधणी झाली होती जुनं दत्तापूर येथून. आणि तेव्हापासूनचा आतापर्यंतचा काळ आम्ही पुरुष आणि महिलांमध्ये अतिशय भारतीय बौद्ध महासभेचा आम्हाला गर्व आहे की आम्ही चांगल्या प्रकारे काम करत होतो. पण आता 2025 ला म्हणजे 2 आणि 22 म्हणजे 25 वर्षानंतर समजा ही महिला शाखा धामणगाव रेल्वे येथे शाखाबांधणी होत आहे, निर्माण होत आहे. आणि म्हणून या अतिशय आनंदाच्या उत्साहामध्ये आपण सर्वांनी या कार्यामध्ये या शाखेमध्ये तत्परतेने भाग घेऊन आपल्याला हे काम जोमाने करायचं आहे. आणि म्हणून या कार्यकारिणीच्या बांधणीकरिता जे उपस्थित झालेले आपल्याला आमंत्रित जिल्हा शाखेचे जे कार्यकारिणी गण आहेत किंवा कार्यक्रम करणारे जे उपस्थित झालेले आहेत यांचं सुद्धा स्वागत करणं आपल्याला गरजेचं आहे. म्हणून आजच्या या कार्यक्रमाची लोखंडे यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करतील. कडून तथा या महामानवांचं अगरबत्ती मोमबत्ती पुष्प देऊन पूजन झालेलं आहे. तत्पूर्वी मी पुष्पगुच्छाने आपण स्वागत करण्या अगोदर मी स्वागतिकाला आमंत्रित करते. आणि जयताई लोखंडे, शोभाताई खैरकर आणि सुनीताताई हेंडवे मी त्यांनी स्वागत गीत म्हणावं. माहिती मिळालेली आहे. यानंतर आपल्याला शाखा बांधणीचा कार्यक्रम घ्यायचा आहे, त्याच्यामुळे आपण थोडक्यातच पाहुण्यांचं आपण मार्गदर्शन ऐकणार आहोत. म्हणून मी आयुष्यमानुनी माधुरीताई चौरपगार यांनी आपलं भाषण करावं, मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. मैत्रीचा करुणेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम अभिवादन करते.
वायुगतीने धम्माचा रथ पुढे घेऊन जाणाऱ्या महाउपासिका आदरणीय ममता सागर मीराताई आंबेडकर यांच्या धम्मकार्याला मी पंचांग प्रणाम करते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या धम्मकार्याला मी पंचांग प्रणाम करते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे ट्रस्टी चेअरमन डॉक्टर हरीश रावलिया, अॅडव्होकेट सुभाष जंजाडे यांच्या कार्याला सुद्धा मी वंदन करते. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राज्य संघटक जे आज इथे त्यांच्या तब्येतीमुळे हजर नाही आहेत त्यांना सुद्धा माझं सप्रेम जय भीम. आणि भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पूर्वचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्राध्यापक बोरकर सर, त्याचप्रमाणे सन्माननीय जिल्हाध्यक्षा मायाताई धांडे, त्याचप्रमाणे सरचिटणीस तिडके सर, समता सिंह दल उपाध्यक्ष वंजारी सर, त्याचप्रमाणे कार्यालयीन सचिव शेंडे सर, गडीकर सर आणि राज्य आपलं जिल्हा संघटक भटकर सर आणि उपस्थित सर्व माझ्या उपासक उपासिका केंद्रीय शिक्षिका या सर्वांना माझा सप्रेम जय भीम. या ठिकाणी आपल्याला माहित आहे आपण कोणत्या संस्थेखाली आपण इथे हजर राहिलो, कोणत्या संस्थेचं काम करण्यासाठी, भारतीय बौद्ध महासभा. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या संस्थेच्या अंतर्गतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा धम्मदीक्षा घेतलेली आहे. धम्मदीक्षा घेतलेली आहे कोणासाठी, कोणाला त्यांनी स्वतः भंते चंद्रमणी यांच्या हस्ते घेतली आणि आपल्या 5 ते 6 अनुयायांना धम्मदीक्षा दिली. ती ही भारतीय बौद्ध महासभेच्या बॅनर खाली. तर माहिती की आपण फक्त ऐकलंय की ज्यांचा परिसाला म्हणजे लोखंडाला परिसाचा स्पर्श होतो तेव्हा त्याचं सोनं होतं असं आपण ऐकलेलं आहे. परंतु ज्याचा स्पर्श भारतीय बौद्ध महासभेला झालेला आहे त्यांच्या जीवनाचं सोनं झाल्या वाचून राहत नाही, आपल्याला सगळ्यांना माहित आहे. अनुभव घेतलेला आहे आपणही आणि मी सुद्धा अनुभव घेतलेला आहे. म्हणूनच म्हणतात की जीवन जगण्याचं तंत्र हे भारतीय बौद्ध महासभा शिकवते आणि जीवन जगण्याचा मंत्र म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा. या ठिकाणी मला एक शेर म्हणावं वाटतं बाबासाहेबांसाठी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा सूर्यास म्हणाले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा सूर्यास म्हणाले की तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकदा सूर्यास म्हणाले की तू तिथला तर मी इथला सूर्य आहे. आपण दोघं ठरूया परिवर्तनासाठी एक करार करूया. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करीन. तू ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करीन. आणि आपल्याला आम्हा सर्वांना प्रकाशमान करण्यासाठी म्हणजे संस्कारमय पिढी निर्माण करण्यासाठी आणि अंधश्रद्धा मुक्त पिढी निर्माण करण्यासाठी आपल्याला भारतीय बौद्ध महासभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि आज हा आनंदाचा क्षण आलेला आहे की तुम्ही सुद्धा आज त्याचे सभासद सदस्य या कार्यकारिणीचे पदाधिकारी होण्यासाठी तुम्ही आनंदाने इथे आलेले आहात. आणि या पदाधिकारी म्हणजे तुम्ही आता प्रदान करते चोरपगार परिवाराच्या वतीनं आणि भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पूर्वच्या वतीनं तुम्हाला मी शुभेच्छा प्रदान करते. आणि काम करताना जिल्हा तुम्ही फक्त महिला झाल्या म्हणजे तुमची म्हणजे नियुक्ती झाली आता आम्ही स्वतंत्र काम करणार असं नाही. तुम्हाला काम करायचं आहे, समन्वय साधून काम करायचं आहे, आपुलकीनं एकमेकांचा आदर मान सन्मान राखून आपल्याला काम करायचं आहे. तुमच्या दोन्ही कार्यकारिणी ज्या झालेली आहे ऑलरेडी झालेली आहे पुरुषांची कार्यकारिणी, आता तुम्ही नवीन कार्यकारिणी तर तुमच्या या कार्यकारिणीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा प्रदान करते आणि या ठिकाणी थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. विषय मोजकं पण महत्वाचं पुनश्च एकदा त्यांचं स्वागत करते. आणि या जिल्हाध्यक्ष आणि मायाताई धांडे विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आई रमाई, आई भीमाई यांना माझे त्रिवार वंदन. आणि भारतीय बौद्ध महासभेच्या महाउपासिका मीराताई होण्याच्या कार्यक्रमाला, भारतीय बौद्ध महासभेच्या कार्यक्रमाला जे अध्यक्ष लागलेले आहेत लोखंड सुद्धा सन्मान. अमरावती पूर्वचे पुरुष माझा सप्रेम जय भीम. आणि आज या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला आणि पुरुष मंडळी यांना सुद्धा माझा सप्रेम जय भीम. जबाबदारी आपल्यावर फार मोठी आहे भगिनींनो. महिलांचं संघटन हे यावेळेस भीमराव यशवंतराव आंबेडकरांच्या कृपेनंच म्हटलं जाईल, कारण महिलांची होत आहे आणि पुरुषांच्या बरोबरीनंच आपल्याला काम करावं लागणार आहे. पण काम करत असताना मी आता अनुभव घेऊन राहिली की कुठेतरी आपण कमी पडतो. आणि चौपगार त्यांनी आताच सांगितलं
की पुरुष आणि महिला मिळून जे आपण काम करणार आहोत त्याच्यामुळे आणि कुठंतरी आपण सोबत राहून जे काम पूर्णत्वाला न्यायचं आहे. धामणगाव तालुक्याची जबाबदारी ही या तालुक्याच्या महिलांवर पडणार आहे. आणि गडीकर भाऊंनी सांगितलं की 84 गावं या तालुक्यामध्ये आहेत. 84 स्तूपाला जशी सम्राट अशोकानं भरारी दिली होती तशीच आपल्याला या योगायोग आहे की 84 गावं तुमच्या तालुक्यात आहे. शेवटच्या गावापर्यंत महिलांना पुरुषांना पोहोचवायचं आहे भारतीय बौद्ध महासभा. महत्व गडीकर साहेबांनी आतापर्यंत तुम्हाला भारतीय बौद्ध महासभेचं सांगितलं आहे आणि अजूनही तुम्ही ऐकलेलं असेल. पण या समितीमध्ये जो भार पडणार आहे, कारण अध्यक्ष, सरचिटणीस आणि कोषाध्यक्ष हे 3 पदं जरी महत्वाची वाटत असली तरी त्याहीपेक्षा सचिव जे राहतील ते अत्यंत महत्वाची आणि जबाबदारी त्यांना सांभाळावं लागणार आहे. तिघांच्या भरोशावर कुठल्याच समितीचा भार टाकायचा नाही. आपल्या समितीमध्ये प्रचार, पर्यटन, संरक्षण आणि संस्कार हे तिन्ही जे विभाग आहेत या तिन्ही विभागाच्या 2 सचिव 1 उपाध्यक्ष, 2 सचिव 1 उपाध्यक्ष अशा 9 महिला ज्या होतील त्या अत्यंत जबाबदारीनं त्यांचं विभागाचं काम त्या तिघींना सांभाळायचं आहे. संघटन राहतील आपल्या इथं 5. त्या संघटन ज्या करतील संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. ते संघटन जे करतील त्या सचिव आणि उपाध्यक्षा त्या विभागाची संपूर्ण जबाबदारी स्वतःवर सांभाळायची आहे. ते काम आपलं रेकॉर्ड आपली समिती उठली. आपण आतापर्यंत आपल्या घरात होतो, घरचा व्यवहार पूर्ण सांभाळत होतो, पण आता आपल्याला संस्थेचा व्यवहार सांभाळायचा आहे. म्हणजेच ऑफिस जसं असते त्या ऑफिस प्रमाणे आपल्याला काम करावं लागणार आहे. ही जबाबदारी माझी असं प्रत्येक महिलांनी समजून घ्यायला पाहिजे. मलाच विचारावं लागेल, मला कोणी सांगणार नाही, कोणी सांगायची अपेक्षा ठेवायची नाही. हे काम माझं आहे, माझ्या संस्थेचं आहे आणि ते मलाच करावं लागणार आहे. मी सचिव आहे, मी पर्यटन आणि प्रचार ट्रिप किती निघतात, प्रचार किती होणारा, पर्यटन मी किती केलं याची सगळी जबाबदारी आपलं एक नोटबुकावर जिल्ह्याला तुम्ही सबमिट करायची आहे. तसंच संरक्षण मध्ये ज्यांनी किती समता सैनिक दल तयार केले त्या समता सैनिक दलाची दररोज दर महिन्याला परेड होते की नाही ही सगळं रेकॉर्ड फार जबाबदारीनं ही संस्था स्थापन केलेली आहे. तसंच संरक्षण झालं आणि संस्कार आपल्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी पडली आहे संस्काराची. लहान मुलापासून तर नाही जबाबदारी आपली आहे की मी रमाईसाठी सैन्यासाठी कशी धावते. रमाई आयुष्यभर बाबासाहेबांच्या मागे एक सैनिक म्हणून उभ्या होत्या, खंबीर होत्या. मला या संस्थेत माझं जीवन जर सार्थक करायचं आहे तर मी या संस्थेमध्ये किती राबते. बरं, तुम्ही या संस्थेत काम केल्यानंतर तुम्ही कुठल्याही मंडळात काम करा त्याचं रेकॉर्ड राहणार नाही. पण तुम्ही भारतीय बौद्ध महासभेमध्ये काम केलं तर तुम्हाला इथून तर मुंबईपर्यंत तुमचं रेकॉर्ड जाणार आहे. मुंबई काय केंद्रापर्यंतही जर चांगलं काम केलं तर रेकॉर्ड जाणार आहे. आणि धामणगावची महिला ही दिल्लीपर्यंत आणि मुंबईपर्यंत आपली मातृसंस्था आपण काय म्हणतो याला आयुष्यमान शेंडे सर. जय भीम, जय जय भीम, अखिल विश्वाला दुःख मुक्तीचा मार्ग देणारे त्याचप्रमाणे शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा मार्ग उपदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, धम्मनायक सम्राट अशोक, माता रमाई, माता भीमाई यांना त्रिवार वंदन. महाउपासिका धम्मदारिणी मीराताई आंबेडकर
यांच्याही कार्याला सतत 45 वर्षापर्यंत वाईट गतीने आपल्या या देशामध्ये बौद्ध धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य केलेलं आहे. कार्यकारिणी पुनर्गठन करण्यासंबंधात या ठिकाणी आजच्या या सभेचं अध्यक्षस्थान ज्यांनी सांभाळलंय, सभेचं कामकाज सांभाळताय असे सन्माननीय विजयरावजी लोखंडे सर, प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, सरचिटणीस राजेंद्र भटकर सर, जे मित्र संजयजी घडीकर सर, तसेच इथे उपस्थित या विहाराचे सर्व पदाधिकारी, भारतीय बौद्ध महासभा धामणगाव तालुक्याचे सर्व पदाधिकारी, महिला पदाधिकारी, या सर्वांना पुन्हा एकदा जय भीम. सभेचं कार्य काय करायचं आहे या संबंधीचं सविस्तर असं मार्गदर्शन आमचे वरिष्ठ पदाधिकारी दरणीय घडीकर सर यांनी सांगितलंय. शिस्तबद्ध असे संस्था आहेत, तर कोणतीही संस्था म्हटलं की त्या संस्थेमध्ये एक तत्व असतं, दुसरं नियम असतं आणि तिसरं न्याय. तत्वाशिवाय प्रवास अर्थहीन असतो आणि नियमाशिवाय जगणं म्हणजे स्वैराचार आहे. आपली जी भारतीय बौद्ध महासभा आहे ही एका विशिष्ट तत्वावर आधारित आहे, नियमावर आधारित आहे आणि जर कोणी याच्या विरुद्ध वागत असेल, फटकून वागत असेल, त्याचं उल्लंघन करत असेल नियमाचं, तर त्याच्याविषयी न्याय सुद्धा करणारी अशी ही आपली मातृ संघटना आहे का, की ज्याच्या त्या बॅनर खाली 1956 14 ऑक्टोबर 1956 धम्म दीक्षा झाली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या ज्या मातृ संघटना आहेत त्याचं संवर्धन आपल्याला करायचंय. बाबासाहेबांना आपण सगळे बाप म्हणतोय आणि आपल्या बापाने स्थापन केलेली जी संघटना आहे किंवा आपल्या बापाची जी काही संपत्ती असेल या संपत्तीचा आपण ऱ्हास होऊ देणार आहोत का, किती वाढवणार आहोत याचाही विचार आपल्याला करायचा आहे. कारण आपण बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई यांच्या विचारांना अभिवादन करतो. आज भारतीय बौद्ध महासभेतर्फे त्याचे महिला शाखेचं पुनर्गठन होत आहे, महिला शाखा स्थापन होत आहे. त्या सर्व समस्त पदाधिकाऱ्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. महिला पदाधिकारी, पोलीस पदाधिकारी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. आणि आपण भारतीय बौद्ध महासभेचं कार्य तन मन धनाने करावे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था सर्वदूर आपल्या जिल्ह्यामध्ये प्रसार करावा. कारण की आपली मातृसंस्था आहे आणि आपले एक दायित्व करते की आपण आपल्या संस्थेचं काम केलं पाहिजे. काळाकाळापर्यंत समाजापर्यंत भारतीय बौद्ध महासभा पोहोचली पाहिजे असे मी मंगल कामना करतो. थांबतो. जय. भटकर सरांनी दिलेल्या आपल्याला अतिशय तन मन धनाने सहभाग घेईल असंच आपल्याला मार्गदर्शन होत आहे. म्हणून मी पुढील मार्गदर्शनाला आमंत्रित करते SSDचे मुख्य आयुष्यमान वंदनी सर यांनी आपलं मार्गदर्शन. शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार तथागत विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन करतो. आज ज्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपण इथे उपस्थित झाले, त्या भारतीय बौद्ध महासभेचे सर्व राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि आजच्या
राष्ट्रीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि यांच्या कार्यांना माझा पंचाप्रणाम. या समाजाला ज्या ज्या महापुरुषांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले त्या तमाम महामानवांना माझा मानाचा नमस्कार. द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना सुद्धा माझा पंचाप्रणाम. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जय भीम. तर बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्याध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश बोरकर सर, त्यानंतर सरचिटणीस आदरणीय केळके सर, त्यांच्यासोबत आलेले जिल्हा कार्यकारिणीमध्ये आदरणीय शेंडे सर, तसेच जिल्हा कार्यकारिणीमध्ये भंडारे सर आणि जे आपले व्हिडिओ शूटिंग करत आहेत ते आदरणीय भटकर सर आणि जिल्हा संघटक आदरणीय गडीकर सर यांना माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आजच्या या सभेला उपस्थित भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी आणि माझ्या केंद्रीय शिक्षिका उपासक उपासिका यांना सुद्धा माझा मैत्रीपूर्ण जय भीम. आज जे सभेचे आयोजन केलं होतं ते म्हणजे धामणगाव तालुक्यातील महिला शाखा. कारण आपला बौद्ध धर्म हा महिलांनीच जागृत करून दिला. कारण महिलांशिवाय हा बौद्ध धर्म टिकला नसता आणि महिलांनी हा तत्परतेने हा जिवंत ठेवला आणि म्हणून या भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेचं आज इथे निवड झालेली आहे. त्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. त्यांचं कार्य हे खरोखर तालुका धामणगाव जे पुरुषांचं आहे आणि हे आपण धामणगाव तालुका अमरावती जिल्ह्यामध्ये अग्रसर आहे. त्याचप्रमाणे आपण सुद्धा महिलांची शाखा अग्रसर आहे अशी मी अपेक्षा करतो. कारण आमचा धामणगाव तालुका कधीच मागे राहिलेला नाही. कारण आपल्या धामणगाव तालुक्याचं मुंबईपर्यंत नाव गेलेलं आहे. कारण धामणगाव म्हटलं बिलकुल नंबर 1 आणि म्हणून महिलांनी सुद्धा त्याचप्रमाणे आपलं कार्य ठेवावं. कारण आमच्या महिला दर रविवारी त्याला बुद्धवारी मागे 3 वर्षापासून उपक्रम सुरू आहे. त्या उपक्रमाला सुद्धा आमच्या महिला मागील 3 वर्षापासून आपलं कामकाज बजावण्यासाठी आपला अमूल्य वेळ तो आम्हाला दर रविवारी देतो आणि त्यांचा खरोखरच कौतुकात स्त्रिया आहे. आणि म्हणून मी सर्वांना ग्वाही देतो की आमच्या महिला कधीही मागे येणार नाही. त्या धामणगाव तालुक्यामध्ये अग्रसर राहील अशी मी अपेक्षा करतो आणि माझे अध्यक्ष भाषण इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आमच्या महिला भारतीय बौद्ध महासभेच्या संस्कार विभागाच्या माधुरीताई चोरपगार, आमचे जिल्ह्याचे संघटक राजेंद्रजी भटकर, आमच्या अमरावती कार्यालयाचे कार्याध्यक्ष कार्यालयीन सचिव
शेंडे सर आणि या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष श्रीमती वानकडे, भारतीय बौद्ध महासभेच्या संघटक कार्यप्रणालीमध्ये सामील होण्यासाठी उपस्थित झालो आहात. आपल्याला सोपवलेल्या म्हणण्यापेक्षा आपणच आपल्याहून घेतलेल्या पदाचा स्वीकार कसा करायचा आणि आपल्या तालुक्यापासून गाव पातळीपासून तर मुंबई दिल्लीपर्यंत आपल्या कार्याचा कार्यभार कसा पाळायचा हा आपल्या संघटनेने दिलेल्या हे तुम्हालाच माहीत नसते. RSS संघटनेने धर्मांतरासाठी विरोध केला, परंतु बाबासाहेबांना एका समता सैनिक दलाच्या जवानामुळे धर्मांतर करता आलं. ही बद्दल जो पदाधिकारी ज्या पदावर राहील त्याला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि पुढील तुमचं काम कार्य चांगल्या तऱ्हेनं बजाव एवढी. तथा भारतीय बौद्ध महासभेचे पहिले संस्थापक अध्यक्ष परमपूज्य बोधिसत्व भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेची धुरा सांभाळली आणि 1977 पर्यंत त्यांनी ही भारतीय बौद्ध महासभा प्रत्येक राज्यात आज त्या 85 वर्षाच्या झालेल्या आहेत, तरी ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतात. राष्ट्रीय संरक्षक आहे आणि त्यांनी सर्वांना सामावून घेण्यासाठी डॉक्टर हरीश राऊलिया निवड केलेली आहे आणि ते या सभेचे अध्यक्ष म्हणून या शाखेचे अध्यक्ष विजयाराणी लोखंडे, जिल्हाध्यक्ष अमरावती, या महिला शाखेच्या अध्यक्षा मायाताई धांडे, तसेच संस्कार विभागाचे उपाध्यक्ष माधुरीताई चौरपगार, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले उपाध्यक्ष SSDचे पुरुषोत्तमजी वंजारी, तसेच कार्यालय सचिव म्हणून राहुलजी शेंडे, तसेच संघटक म्हणून उपस्थित असलेले श्री राजेंद्रजी भटकर आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या परिसरातील उपासक बंधू या असावा. घरावर वेगळे संस्कार करू शकतात, संस्कार करू शकतात, चांगले आदर्श निर्माण करू शकतात. ही महिलांना सगळं सोपवलेली जबाबदारी आहे. जी सूचना आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की महिलांना जास्त जोर दिलेला आहे, महिलांना संघटित करायचं आहे, महिलांना जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे बाबासाहेबांनी हे नाही पाहिलं की महिला प्रचारण केलेला आहे, म्हणजे पुरुषाबरोबर महिलांनी काम करावं अशी अपेक्षा आहे. आणि तर करुणेचे महासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना मी त्रिवार पंचांग प्रणाम करते. त्याचप्रमाणे माता रमाई, माता भीमाई, माता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या स्त्रीरत्नांना सुद्धा माझे त्रिवार पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे इथे उपस्थित असलेले भारतीय बौद्ध महासभेची जिल्ह्याची कार्यकारिणी आदरणीय बोरकर साहेब, आदरणीय मायाताई धांडे, आदरणीय आमच्या चोरपगार ताई, त्याचप्रमाणे आमचे युट्यूबचे भटकर सर नेहमी युट्यूबवर छान प्रोग्राम टाकत असतात, त्यांचे खरोखरच पुण्यानुमोदन. आणि आमचे तीर्थे साहेब आणि समता सैनिक दलाची कार्यकारिणी आणि बरेच सेंडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे भारतीय बौद्ध महासभेची पूर्ण तालुका शाखेचे अध्यक्ष विजयरावजी लोखंडे आणि त्यांची पूर्ण टीम की जे नेहमी सतत कार्यरत असतात कार्यामध्ये, या सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय हिंद करते. जय हिंद सर्वांना. त्याचप्रमाणे आमच्या केंद्रीय शिक्षिका अतिशय म्हणजे स्वखर्चाने दररविवारी चला बुद्धविहारी या उपक्रमामध्ये सातत्यानं सहभागी होणाऱ्या आमच्या या पूर्ण केंद्रीय शिक्षिका, त्यांना सुद्धा मी मनापासून जय हिंद करते. त्याचप्रमाणे खेड्यावरून आलेल्या आमच्या ताई आहेत, नारगावडीने, मंगळूरवरून, काशीखेडवरून, अजून मला वाटते दत्तापूरमधून आलेल्या आहेत, गडलिंग ताई आहेत, पुष्करणावरून मधून आलेल्या, केंद्रीय ताई आहेत, वाघोली,
त्यांची पुरुषांची सुद्धा भारतीय बौद्ध महाशाखा झालेली आहे आणि आम्हा महिलांना प्रमुख प्राधान्य देणाऱ्या आमच्या मीराताई आंबेडकर खरोखरच, कारण मीराताई आंबेडकरांनी 24 प्रकारचे शिबिर राबवतात आणि म्हणून मीराताई आंबेडकरांचं योगदान या भारतीय बौद्ध महासभेसाठी खूपच राहिलेलं आहे. जशा कारण सूर्यपुत्र भैरवसाहेब गेल्यानंतर सर्व जबाबदारी ही महाउपासिका मीराताई आंबेडकरांवर आली आणि मीराताई आंबेडकरांनी आपले 24 प्रकारचे शिबिर, उपासिका शिबिर, श्रामणेर शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर आणि बोधाचार्य शिबिर सुद्धा महिलांना बोधाचार्य बनण्याची सुद्धा सुवर्ण संधी आदरणीय मीराताई आंबेडकरांनी आपल्याला करून दिलेली आहे. म्हणजे बघा, महिलांना सन्मानाचं जीवन जगवणारे बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा महिलांना प्रमुख प्राधान्य दिलेलं आहे. त्यानंतर आपल्याला मीराताई आंबेडकरांनी, कारण ही जी महिला आहे ती अतिशय कार्यरत, म्हणजे मनभावातून ती काम करते, तिचा प्रामुख्याने वाटा असतो, पुरुषांच्या मागे ती सहकार्याने त्यांच्या पाठीशी असते आणि तिचा मोलाचा वाटा या कार्यामध्ये आहे. आणि म्हणून पुरुषाच्या पाठीमागे राहून, म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांच्या छायेखाली, म्हणजे पाठीशी राहून आणि बाबासाहेबांच्या जीवनामध्ये जे काही काटे गोटे किंवा जे संघर्ष आले ते संघर्ष रमाबाई आंबेडकरांनी ते आपल्या पाठीशी घेतलेला आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या कार्याला रमाबाईंचा फार मोलाचा वाटा आहे. आणि म्हणूनच बाबासाहेबांची रमाई ही स्फूर्ती देवता ठरली आहे की नाही? स्फूर्ती देवता ठरली ना, त्यागमूर्ती ठरली, जिने त्याग सहन केला आणि म्हणून बाबासाहेबांनी तीन या कार्यासाठी पाठवलंय लंडनला. आणि खरं आपल्यासाठी जर कोण योगदान कुणाचं असेल ते आहे माता रमाईंचं. आणि म्हणून तसंच मीराताई आंबेडकरांनी सुद्धा वळणगावला माता रमाईचं स्मारक उभं केलं या महिलेने. बघा किती मोलाचं काम करत आहे आंबेडकर घराणं आपल्यासाठी. आणि मग आपलं कर्तव्य काहीतरी बनतं आहे की नाही? बनतं ना कार्य की त्यांच्या आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी ही जी मातृ संघटना आपल्याला दिलेली आहे आणि म्हणून आपलं थोडं का असे ना, बाबासाहेबांचे ऋण तर आपले फिटणार नाही आहे की नाही, तरी पण आपलं थोडंसं योगदान आपल्याला द्यायचंय. इथेच थांब. हा, तर यानंतर सर्वांचे मी आभार मानते. आदरणीय बोरकर साहेबांचे सुद्धा, त्या इथे आल्या, बराच वेळ झालेला आहे, त्या चांदूरला त्यांनी संघटन केलं आहे. महिला बोरकर सरांचे सुद्धा आभार मानते, त्यांनी सुद्धा मुलाचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व जे युट्यूबवर आपला कार्यक्रम दाखवतात असे भटकर साहेब यांचं सुद्धा पुनर्वंदन करते. त्याचप्रमाणे आदरणीय तिरके सर म्हणजे सचिव आहेत, ते इतका आनंद झालेला असं वाटतं, त्यांचे सुद्धा पुनर्वंदन करते. भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने आभार मानते. इथेच थांबते. आमच्या केंद्रीय शिक्षिका कवडताई यांचे सुद्धा आभार मानते आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देते की आज महिलांवर काम येऊन ठेपलेलं आहे आणि आपल्याला कार्य हे सहकार्य म्हणजे मिळून करायचं आहे. म्हणून हे सर्वांचे आभार मानते. आणि त्याप्रमाणे जोडा विहार जोडले, आपणही जोडा. मी अधिक वेळ घेणार नाही. इकडे तयारी झालेली आहे. तुमचे नाव डिक्लेअर करायची. कशाची? तुम्हाला काय बनायचं आहे त्याची मागे आहे. मला असं म्हणायचं आहे, दर्यापूरमध्ये आहेत, आमच्या भंडाऱ्यामध्ये समजा तरी बराचसा युनिट आहे, अचलपूरलाही आहे. माझी सर्वांना विनंती राहील की पहा, कमीत कमी जे आहे त्याचं संवर्धन करण्याची जबाबदारी आपली आहे, ती आपण सर्वांनी घ्यावी. आणि 13 तारखेला सर्वजण येणार, तुम्ही प्रॉमिस केलं आहे. फक्त थोडा त्रास आहे. तुम्ही म्हणाल की आम्ही सर्व कामं घरच्या करतो आणि 12 वाजता निघतो, तर ती काही जाहीर सभा नाही आहे, ती काही मीटिंग नाही आहे, ते प्रशिक्षण आहे. ते सकाळी 10 वाजता सुरू होणार म्हणजे होणार, कारण की मुंबईमध्ये येणारे लोक सकाळी अमरावतीला येणार आहेत, अमरावती एक्सप्रेसने. आणि काय होईल की ते आल्यावर तो प्रशिक्षणाचा जो पिरियड आहे तो 10 ते 5 आहे. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की आपण 10 वाजता विनंती आहे तुम्हाला सर्वांना. म्हणजे व्यवस्था आहे थोडीफार प्रमाणात, नाही पोटभर तर कमीत कमी थोडंसं आपलं निश्चितपणे ती व्यवस्था. दुसरी गोष्ट 17 तारखेची आहे. 17 तारखेला 17 सप्टेंबर. आता मी तुम्हाला एकच सांगतो की 17 सप्टेंबर रोजी काय आहे तर पहिल्यांदा भैयासाहेब आंबेडकरांचा
स्मृती दिवस आहे, स्मृती दिवस आहे. म्हणजे आपल्या कसं आहे की ज्या ज्या ठिकाणी आपण शाखा म्हणून आहोत, तालुक्यात असेल, गावात असेल, शाखा म्हणून आहोत, तिथे ते समजलं पाहिजे की आज भैयासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस आहे किंवा भैयासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. इकडे कसं आहे, बाबासाहेबांची जयंती आम्ही मोठ्या प्रमाणात करतो, पण भगवान बुद्धाची जयंती आली की जरा प्रमाण कमी होते. मग भैयासाहेब आंबेडकरांचा स्मृती दिवस तर खूप लांब आहे. म्हणजे आमचं कर्तव्य आहे ते आपण निश्चितपणे पार पाडा अशी तुम्हाला विनंती करतो. पुन्हा एकदा झाला तयार झालाय. चला, म्हणजे आता आम्ही या ठिकाणी थांबतो. सर्वांना तुम्हाला शुभेच्छा देतो. धम्म चळवळीचं हे काम पुरुष शाखा आणि महिला शाखा सोबत करतील असा विश्वास व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.